दिवस आपला संगीताचा नाही आहे. आजचा दिवस आहे स्वरचित कविता आणि स्वलिखित लेखन म्हणा, कथा म्हणा, सादर. कवितेमध्ये पण आपल्याकडे जवळजवळ खरे म्हणजे 20 आहेत, पण चारोळीसाठी एंट्री 40 पेक्षा जास्ती आल्या. चारोळी करणाऱ्यांना कवितेत घ्यायला हरकत नाही. तर असा एक भरभक्कम ग्रुप आहे आपल्याकडे. आपल्याकडे गाणारे आहेत 70च्या वरती. वादक ऑनलाईनचा पूर्वी पण आमच्याकडे 15 होते, आता पण जवळजवळ 15चा आकडा होतोय. कविता करणं कमी लोक त्याच्यात इंटरेस्ट घेतात, तरी आपल्याकडे 40 पेक्षा जास्त. पण लेखन हे प्रत्येकाने करावं आणि त्याचं सादरीकरण. सादरीकरण म्हणजे काय? कुठचाही विषय आपण लिहायचा की जो आपल्याला 4 मिनिटात सादर करतो. कधी कधी विषय खूप मोठा असतो, पण म्हणून मोठं लिहायचं, पण मग ते कमी कमी करायचं. हे पण एक शिक्षण आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला जे एखादा प्रसंग लिहायचा असेल किंवा एखाद्या पुस्तकाचं सारांश लिहायचं असेल तर ते दिलेल्या वेळेमध्ये लिहायचं. आणि त्याच्यात काय काय पाहिजे, शक्य असेल तर अभिनय पाहिजे, ज्याला आपण साभिनय म्हणतो, किंवा त्याला अभिवाचन म्हणतो. शक्य असेल तर शब्दभेद चांगली पाहिजे. प्रत्येक शब्द समोरच्या कानावर गेला पाहिजे. कविता वाचनाच्या वेळेला मी जरा सांगू तुम्हाला, तुम्ही तुमची खुर्ची बदला, पंखा बदलू नका. कविता वाचनाच्या वेळेला कविताचं टायटल 2दा सांगायचं, प्रत्येक त्यातली ओळ 2दा सांगायची, म्हणजे समोरच्यांना आपले शब्द पूर्ण कळतात. त्याचप्रमाणे कथन करताना प्रत्येक शब्दावर एक जोर पाहिजे. प्रत्येक शब्द समोरच्या कानात गेला पाहिजे आणि आपल्या भावना पोहोचल्या पाहिजे. तर 4 मिनिटामध्ये सादर करायचं आहे. कोणताही अनुभव असून दे, कथन असून दे, पुस्तकाचं सारांश असून दे, आणि त्याच्यात इच्छा आहे की जास्तीत जास्त आपल्या सभासदांनी, कारण उद्या कुठेही गेलं तर आपण जे बोलणार ते समोरच्याला कळायला लागतं. कारण आता कॉलेजमध्ये कम्युनिकेशन म्हणून एक विषय केलेला आहे. कदाचित बॅचलर आणि मास्टर होईपर्यंत मुलांना तो विषय का दिला हे माहिती नसतं, पण मुलांना सांगायला लागतं, बाबा रे तू बोलतोय ते मला कळून दे. तर आपल्याला तर ते करायलाच पाहिजे. आणि इथे संधी आहे, प्रत्येकाला सादरीकरण करता आलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आपल्या ज्येष्ठत्वापर्यंत एवढे अनुभव आपण बघितलेले, ट्रेनमध्ये म्हणा, ऑफिसमध्ये, नाट्यामध्ये, कुठच्या कार्यामध्ये, आठवून लिहायचे. आणि जेव्हा जेव्हा सादरीकरण असेल, ऑनलाईन सादरीकरण आपलं महिन्यातून 2दा असतं, म्हणजे 2 आठवड्यातून एकदा. आणि हे पण 1 महिन्यातून एकदा असतं, 1.5 ते 2 महिने. तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. आणि इथे बसून सादरीकरण करा, म्हणजे आपण कॅमेरा लावलाय त्याच्यात सगळं व्यवस्थित. ठीक आहे. रवींद्र काळे, प्रफुल्ल साने, माधुरी देसाई, भांडा सौख्य बरे. आज आपल्याकडे एक थेट पुण्यावरून एक परीक्षक आलेले आहेत. मला एमएला रणांगण ही हे पुस्तक अभ्यासासाठी होतं.
कादंबरी आहे रणांगण. तर त्याच्यावरती मी एक लेख छोटूसा लिहिलेला आहे. रणांगण प्रतिकात्मकता. हॅलो. रणांगण कादंबरीच्या प्रतिमांचा विस्तार करताना माधव आयवड म्हणतात, कादंबरीच्या प्रतिमांचा उपयोगाचा विचार करताना संधीची कधीच कमतरता नसते. गरज असते ती आव्हानं स्वीकारण्याची आणि संधीचं सोनं करण्याची. स्वतःला विसरून एखाद्या कामामध्ये झोकून देणारी व्यक्ती यशस्वीच होते. पण प्रत्यक्षात झोकून देणे हे कशाला म्हणतात ते यशस्वी व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं आहे. समाजात चांगुलपणा दडलेला असतो, तो शोधणे आणि समाजासमोर आणणे हे उद्दिष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामातून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकामध्ये असते. अष्टौ गुणा पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्व दमौ श्रुतं च पराक्रमश्च बहु भाषिता च दानं यशाशक्ती कृतज्ञता च. याचा अर्थ असा आहे, बुद्धिमत्ता, स्वाधीनता, मनोनिग्रह, ज्ञानोपासना, पराक्रम, नीत भाषण, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता हे 8 गुण पुरुषाला या जगात श्रेष्ठत्व प्राप्त करून देत असतात. स्वप्न पाहणं आणि स्वप्न सत्यात उतरवणं यात खूप मोठी तफावत असते. स्वप्न पाहण्याची वृत्ती असेल आणि त्या वृत्तीला मेहनत आणि कल्पकतेची जोड असेल तर ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. समाज हा चांगल्या माणसांची समृद्ध आहे. समाजासाठी आपण काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारला पाहिजे. मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे. समाजात कितीतरी चांगले काम करणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा सकारात्मक प्रवाहामुळे समाज पुढे पुढे येत असतो. क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर गाठण्यासाठी प्रयत्नांची गुरुकिल्ली करावी लागते. त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठता आले पाहिजे असा प्रयत्न असायला हवा. मी विजेती होणारच हा आत्मविश्वास असायलाच हवा. मानसिक सामर्थ्याची जोड हवी. म्हणजे माणसाने क्षणाक्षणाने व कणाकणाने विद्या व द्रव्य प्राप्त करावे. क्षण फुकट घालवला तर विद्या मिळणार नाही आणि कणाकणाने मिळणारा पैसा हा फुकट घालवला तर धन मिळणार नाही. यासाठी प्रत्येक क्षण आणि कण यांचा समन्वय साधला पाहिजे. मी आणि च या अक्षरांपासून शब्द तयार होतो, मीच. ज्या वेळेस माणसांच्या अंतर्मनातील मीच जागृत होतो तेव्हा जगाला एक विजेता लागतो. प्रत्येक विजेता हा कोळशाच्या खाणीत तयार होणारा अनमोल हिरा असतो. आताचा क्षण ज्याला जगता येतो तर त्याच माणसाला सुखी समृद्ध जीवन जगता येते. परिस्थिती माणसाची परीक्षा घेत असते, पण कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्यातील कर्तृत्व ओळखून ते मनापासून करणं हे महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम ध्येय महत्त्वाचं, ते मनापासून असणं महत्त्वाचं, त्याचा पाठपुरावा करणं त्याहून महत्त्वाचं. धन्यवाद. कविता ही कादंबरीवरती रणांगण कादंबरी होती ना, नाही लेख साने सर ऐकलं नाही तुम्ही, कविता नव्हती. रणांगण एम.ए.ला जे पुस्तक होतं त्यावरच त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पैशाचं आर्थिक गणित, वेळेचं महत्त्व हे पण त्यांनी चांगलं सांगितलं. तो लेख आहे त्यांचा. आता आहे माधुरी यल्लापूर. हां साने सर या. सगळं मिक्स
कविता म्हणू का? प्रफुल्ल साने, त्यानंतर आहेत माधुरी यल्लापूरकर. हॅलो. हॅलो. मी कविता म्हणून एक अभंग म्हणतोय. बहुतेक आधी मी म्हटलं पण असेल. साहित्याची गोडी अभंगाचं नाव आहे. शीर्षक आहे साहित्याची गोडी. साहित्याची गोडी तरी मज वेळी, साहित्याची गोडी तरी मज वेळी, अभंगाची गोडी माझे नाते, माझे नाते. साहित्याची गोडी तुझी मज देती थोर सुंद जन, तुझी मज देती थोर सुंद जन. करावे लेखन अभंगाचे, अभंगाचे. साहित्याची गोडी किती काय लिहू काहुर म्हणूचे, किती काय लिहू काहुर म्हणूचे. उत्तम मतांचे मेळमोहे, मेळमोहे. साहित्याची गोडी साहित्य प्रकार सर्व अभ्यासावे, साहित्य प्रकार सर्व अभ्यासावे. आनंद विहार जाणीवेने, जाणीवेने. साहित्याची गोडी शब्दांची सुमने, शब्दांची करणे, शब्दांची सुमने, शब्दांची करणे. माळावी प्रयत्ने गीतामध्ये, गीतामध्ये. साहित्याची गोडी हसली लेखणी शब्दही हसले, हसली लेखणी शब्दही हसले. गीत प्रसवले समाधाने, समाधाने. साहित्याची गोडी प्रफुल्ल आहेत, प्रफुल्ल आहेत. साहित्यात प्रेमी प्रफुल्ल आहेत, साहित्यात प्रेमी. येथे सर्वनामी साहित्यिक, साहित्यिक. साहित्याची गोडी. साहित्याची गोडी एवढी सांगितलं की इथे साहित्य संमेलनच चालू आहे की काय असा भास निर्माण झाला. आता माधुरी यल्लापूरकर. काही तयारीत आलेली नाही आहे. आणि आज संगीत दिन नाही म्हणून सांगितलं सरांनी, पण संगीताने आपण वेगळे नाही होऊ शकत. त्यामुळे एक स्वरचित गीत आणि स्वस्वरांकित आहे म्हणून मी इथे संगीताच्या माध्यमातून सादर करणार आहे. आज संगीताचा दिवस मी नाही असं म्हटलं, मला नंतर चुकल्यासारखं वाटलं की हे रवींद्र काय ना वाटतंय. आज ढोलकी का नाही आणली आणि तबली का नाही आणली, कारण एक अभंग त्याला तेव्हा खूप इच्छा झाली की वाद्य हवं होतं म्हणून.
साऊंड आहे ते पण वाजवेल. संध्याकाळची वेळ आहे किंवा रात्रीच वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं छान वाटतंय असं मला वाटतं. एक साधारण कुणाला माहीत नाही, बऱ्याच जणांना माहीत नाही म्हणून सांगते. पूरकचा अर्थ नाव
आणि गणपतीच्या पोटावरती नागाचं वेटोळं असतं म्हणून त्याला पुरबद्र असं म्हटलेलं आहे. आणि या माझ्या टीकामध्ये मी गणपतीची नावं बरीचशी घातली. छान माहिती मिळाली आपल्याला. तेच सांगितलं की साने सरांनी साहित्य नवीन दिलं होतं. यल्लापूरकर मॅडमनी गजाननाची आराधना केली. मी तुम्हाला आता त्यापेक्षा वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आता आहेत सुप्रिया सावंत आणि त्यानंतर मोहन पाठक. सुप्रिया सावंत नंतर मोहन पाठक. नमस्कार सर्वांना. आपण प्रेमाचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत, ऐकलेले माहीत आहे. पण त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ जे काय आहे त्याबाबत मी माझं मनोगत सादर करण्याचा प्रयत्न करते. माझ्या या मनोगताला मी शीर्षक दिले सर्वश्रेष्ठ प्रेम. सर्वश्रेष्ठ प्रेम. ढाई अक्षर प्रेम के असे बोलले जाते. ढाई अक्षर प्रेम के असे बोलले जाते. त्या प्रेमाचे अनेक प्रकार आहेत, जसे मातृप्रेम, पितृप्रेम, बंधू भगिनी प्रेम, प्रियकर प्रेयसी प्रेम, पती पत्नी प्रेम, गुरु शिष्य प्रेम, नातलग, मित्रप्रेम. मित्रप्रेम म्हणजेच मैत्री. मातृप्रेम तर आपल्या जन्माच्या आधीपासूनच म्हणजेच आपण या भूतलावर प्रवेश करणार याची चाहूल लागल्यापासूनच सुरू होते व ते परस्परांच्या अंतिम श्वासापर्यंत टिकते. पितृप्रेम यात थोडा धाक असतो, कारण या मुलाला किंवा मुलीला स्वावलंबी बनवण्यासाठी पित्याला तसा धाक ठेवावा लागतो. बंधू भगिनी प्रेम तर बालपणापासून असतेच, परंतु आई वडिलांच्या पश्चातही परस्परांना आधार देण्यास ते विसावलेले असते. समाजात आपले स्थान बळकट करणे, आपल्या सुखदुःखात सहभागी होण्यात नातलगांचे प्रेम सामावलेले असते. गुरुवर्यांचे तर आदरयुक्त प्रेम असते. आपला शिष्य यशाचे सोपान सतत चढत राहो हे पाहण्यातच त्यांना आनंद मिळतो. आतापर्यंत आपण प्रेमाचे विविध प्रकार पाहिले. येथे कुठेतरी रक्ताची नाती, मानलेली नाती, भाऊबंदीची नाती नसतात. मात्र नाती नसतानाही जी बंधने जुळतात, मात्र नाती नसतानाही जी बंधने जुळतात, अनोळखीतून ओळखीचे होतात, मने जुळून सहज आपले होतात, मने जुळून सहज आपले होतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणजे मित्रप्रेम म्हणतात. मित्रप्रेम हे वेगळेच असते, मग तो मित्र असो किंवा मैत्री. इतर प्रेमामध्ये त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व, मर्यादा इत्यादी बाबी आड येतात. परंतु मैत्री प्रेमामध्ये ही बंधने नसतात. मोकळेपणा असतो. तेथे धर्म, जात, लिंग, वय इत्यादीचा लवलेशही नसतो. ही मैत्री ठरवून सांगून होत नाही, ती आपोआप होत असते. आयुष्याची साठी ओलांडल्यावर तर नात्यांपेक्षा मैत्रीचा आधार हवा असतो. आयुष्याची साठी ओलांडल्यावर तर नात्यापेक्षा मैत्रीचा आधार हवासा वाटतो. त्यात भेद नसतो, खूप मोकळेपणा असतो. तारुण्यातील मैत्री प्रमाणे कोणतेही आकर्षण या मैत्रीत नसते, कोणतीही भाव नसते, कोणताही आडपडदा नसतो. स्त्रीने स्त्रीशी, पुरुषाने पुरुषाचीच मैत्री करावी असा दंडकही नसतो. वयाचे बंधन नसते. आपले मन मोकळे करण्याचे ते एकमेव ठिकाण असते. निखट निरलस प्रेम असते. साठीच्या सागरात मित्रमैत्रिणी भेटतात तेव्हा तो मैत्रीचा आधार, ते मैत्रीचे नाते, प्रेम आपलेसे वाटते. ती मैत्री हवी हवीशी वाटते. म्हणूनच मी म्हणते मित्रप्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम. मित्रप्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम. धन्यवाद. मोहन पाठक. मराठी
माईक घेऊन सांगा. यानंतर अजित शेटे. नमस्कार मित्र. महाराष्ट्र टाइम्सनी बऱ्याच जणांना लिहिलं केलं, त्यापैकी मी पण एक जण आहे. मुंबई टाइम्समध्ये बरेच स्तंभ येतात, त्यातलं थँक्यू म्हणून जे सदर आहे त्याच्यामध्ये 17 ऑक्टोबर 2014 माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे. तो मी वाचून दाखवतो. मला थँक्यू म्हणायचं आहे तमाम स्त्री वर्गाला. जन्म देणाऱ्या आईपासून ते ऑफिसातल्या सहकाऱ्यांपर्यंत साऱ्या स्त्रियांचे मला आभार मानावेसे वाटतात. मला जन्म दिला सिंधूने, पण शिक्षण आणि संस्कार केले रमाबाईने. सिंधू म्हणजे माझी आई आणि रमाबाई म्हणजे माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी. ती अशिक्षित होती, पण शिक्षण विरोधी नव्हती. वयाच्या 65व्या वर्षी ती सही करायला शिकली. इतकंच नव्हे तर 1 ते 10 आकडे ओळख सुद्धा शिकली. तिचं लग्न झालं लहान वयात. चूल मूल एवढंच कार्यक्षेत्र, पण तिने जोरदार समाजकारण केलं. 5 मुलं 4 मुली असा भरलेला संसार होता. सर्वांना शिकवलं. मोठा मुलगा गणेश स्वातंत्र्यासाठी, गोवा मुक्तीसाठी लढला. एक मुलगा अरुण रिझर्व्ह बँकेतून मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाला. सर्वात लहान सतीश चाळीसगावला प्रतियश वकील आहे. मुलींची चांगल्या स्थळी लग्न झाली. लहान प्रभा पत्रकार झाली. मोठी मुलगी खेडेगावात दिली म्हणून तिच्या एका मुलाला आणि मुलीला शिक्षणासाठी स्वतःकडे ठेवून घेतलं. दुसरी मुलगी गुजरातमध्ये दिली म्हणून तिच्या मुलाला म्हणजे मला शिक्षणासाठी स्वतःजवळ ठेवून घेतलं. ग्रॅज्युएट केलं, सुसंस्कारित केलं. इतकंच नव्हे तर आल्या गेल्या अनेकांना मदत केली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणात मदत केली. स्वतःच्या मुलांखेरीज 3 नातवंडांना तिने सांभाळलं. हे काम सोपं नाही. म्हणूनच मला माझ्या आजीला थँक्यू म्हणायचं. लहान वयात माझ्या प्रभामावशीने मला खूप मदत केली, म्हणून माझं आयुष्य सुसह्य गेलं. नंतर मामीनेही माझे खाण्यापिण्याचे खूप लाड पुरवले. त्या लहान वयात माझी हक्काची मैत्रीण होती माझी धाकटी बहीण बसू. आजपर्यंत तिने आम्हाला सुखदुःखात खूप साथ दिली. आईसारखं दैवत नाही. शिक्षणासाठी तिने मला दूर ठेवलं. शाळा कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळी, आजारपणात, SSC परीक्षेवेळी, राष्ट्रीय विद्यालयात मला घ्यायला सोडायला येणारी. कॉलेज जीवनात PD सायन्सच्या प्रिलिम परीक्षा दिल्यानंतर मला कॉमर्सला जायचं होतं. त्या निर्णयाला पाठिंबा देणारी माझी आई, तिलाही मला थँक्यू म्हणायचं. ऑफिसमध्ये सुद्धा माझ्यासोबत असलेल्या अनेक वरिष्ठ कनिष्ठ बरोबरीच्या पदांवरील महिला सहकाऱ्यांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी पत्नी विजयश्री. भाड्याच्या घरापासून ते स्वतःच्या फ्लॅटपर्यंत प्रत्येक ठिकाणी विजयश्रीची मला साथ होती. माझी सखी, सोबती, सचिव, आई सगळंच ती होती. तिच्यामुळेच माझी प्रगती झाली. तब्बल 3 वेळा मी मृत्यूच्या दारातून परत आलो ते तिच्यामुळेच. ती नसती तर या आयुष्याला काही अर्थच राहिला नसता. या साऱ्या स्त्रियांमुळे माझ्या जीवनाला परिपूर्णता आली. त्यांच्यासोबतच माझ्या इतरही स्त्री नातेवाईक आणि परिचित आहेतच. या साऱ्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, सुखी केलं. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. थँक्यू. चला छान स्त्रीचं महत्व चांगलं विषय केलं. अर्चना रिस्वाडकर आहे त्यानंतर. अजित शेटे यानंतर आहे अर्चना रिस्वाडकर. आपल्यापैकी बरेच लोक अवांतर लेखन करीत असतात, कविता लिहित असतात, लेख लिहित असतात. पण आपली प्रत्येकाची सुप्त इच्छा असते की त्याला कोणतरी श्रोता पाहिजे. तो प्लॅटफॉर्म ह्या विरंगुळा केंद्राने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांची अजित शेटे. अजित शेटे यांचं महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये शेकडो लेख, काही कविता त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या मागच्या काळातल्या, आणि त्याची तुम्ही आठवण, जाणीव आम्हाला मागच्या वेळेला दिली. आणि या सगळ्यांकडून आपल्याला प्रेरणाच घ्यायची आहे. तर ही बँकेत त्या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेली माझी कविता आहे. कविता हिंदीत आहे.
ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळी मी कविता माझ्या जे हे होते संपादक त्यांच्याकडे पाठवली, त्यांना ती आवडली आणि त्याने ते मॅगझिनमध्ये छापली. कवितेचं नाव आहे आजादी के 50 साल. आजादी के हो गए पूरे 50 साल, क्या पाया क्या खोया क्या दूं मिसाल. आजादी के हो गए पूरे 50 साल. उस वक्त थे लाल बाल पाल, कोई धिंगरा मदन लाल, कोई जवाहरलाल. स्वराज्य उसका उनका नारा था, स्वराज का सपना था. आज क्या है? लालू जैसे लाल, कोई न करे बाका बाल, चारों ओर घोटाले के जाल ही जाल. ना जवाब सिर्फ है सवाल, क्या पाया क्या खोया क्या दूं मिसाल. आजादी के हो गए पूरे 50 साल. उस वक्त थे नेताजी सुभाष चंद्र बोस, कोई बोस खुदीराम. जय हिंद के नारे थे, हौसले उनके बुलंद थे. आजादी के वास्ते लड़े थे, हंसते गाते शहीद हुए थे. आज क्या है? कोई है विलासी राम, कोई है सुखराम तो कोई सीताराम. चारों ओर कोहराम ही कोहराम. कोहराम म्हणजे गोंधळ हिंदी. अच्छा हुआ बापू ने कहा हे राम, अगर पंडित जी आज होते तो देखकर सब न कहते आराम है आराम, सिर्फ कहते हाय राम. क्या पाया क्या खोया क्या दूं मिसाल. आजादी के हो गए पूरे 50 साल. उस वक्त देशभक्ति के गीत थे, मंजिल पाने के इरादे थे. खून खौलता था, चले जाओ बोलता था. देश प्रेमी लोग थे, स्वराज्य उनका नारा था, स्वराज का सपना था. आज क्या है? रिश्वत से रिश्ता है, मोह माया के जाल है. खून खराबा नियत है, दाऊद से नाता है. थोड़े में ज्यादा पाना है, द्वेष की जिंदगी बितानी है. रिश्ते नाते झूठे हैं, क्या पाया क्या खोया क्या दूं मिसाल. आजादी के हो गए पूरे 50 साल. वाह वाह. अजून एक कविता आहे. छान सांगितलं. हे वातावरण निर्माण केलं तुम्ही. अर्चना विसवाडकर. नंतर आहे विवेक नाणी. पुढे घ्या. स्वरलिखित आहे आणि स्वानुभव आहे. जेव्हा आम्ही आमचे हे ऑफिस जॉईन केले तेव्हा तिथे UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रोजेक्टसाठी 4-5 फॉरेनर्स आले होते. 4-5 फॉरेनर्स आले होते. US मधून, फ्रान्समधून, जर्मनीमधून इत्यादी देशामध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी आमच्याकडे आले होते. त्यांचा आणि आमचा म्हटलं तर काहीही संबंध नव्हता. पण त्यावेळी अगदी आम्ही लहान होतो. नुकतेच अगदी 19 वर्ष होतं. ऑफिस जॉईन केलं. कोरोनामधून त्यांची येणं चालू असायची. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्व कामं ते स्वतःच्या हाताने करायचे. मोठमोठी इन्स्ट्रुमेंट्स किंवा काहीही ते स्वतः तयार करायचे. नो क्यू बिझनेस. आम्हाला आश्चर्य वाटायचं. पहिली 1-2 वर्ष अशीच कोरोनामध्ये भेटलं. नुसतं स्माईलमध्ये गेली. कारण ते कधी भेटले नाही गुड मॉर्निंग हाऊ आर यू. कारण बाकी काय विचारतो तो उलटीच वगैरे सारखं. आम्हाला ते काय बोलायचं काय आम्हाला समजायचंच नाही. तिसरा प्रश्न असला तर हॅव यू लंच विचारायचे. लंच म्हटल्यावर पटकन करायचं. पण एकदा लंचच्या ऐवजी त्यांनी फूड विचारलं. हॅव यू फूड. पण त्यालाही आम्ही समर्पक उत्तर दिलं. आम्ही दरवर्षी फाउंडेशन डे सेलिब्रेट करायचो. वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्पर्धा किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. 1-2 वर्षानंतर एक प्रोग्राम ठेवला होता. तो असा होता, द यंगेस्ट आणि द ओल्डेस्ट यांना बक्षीस द्यायची. मला द यंगेस्ट आणि त्या फ्रान्सच्या सरांना द ओल्डेस्ट असं बक्षीस होतं. फाउंडेशन डेच्या आदल्या दिवशी मी आणि माझी मैत्रीण कोरिडॉरमध्ये त्याला दिसले आणि त्यांनी विचारलं, हूज दॅट यंगेस्ट गर्ल. माझ्या मैत्रिणीने माझ्याकडे बोट दाखवलं. हो यू आर द यंगेस्ट.
तेव्हापर्यंत आमच्या इंग्रजीमध्ये थोडीफार सुधारणा झाली. त्याने विचारलं, हाऊ ओल्ड आर यू? मी म्हटलं 20 years. 20 years is young. Then he said, I am only 65. त्याला ओके म्हटलं, काय जास्त बोलला. त्यांना रिटायर एज असं काही नव्हतं. तेव्हा तुम्ही रिटायर तोपर्यंत काम करू शकता. मी म्हटलं ओके सर. एक वर्ष इथे मला एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की ते तोंडापेक्षा जास्त डोळ्यानेच बोलायचे. असे म्हणजे भीती लागले होते. एवढं समजायचं आणि आम्ही गप्प बसायचो. सांगायचा मुद्दा असा की त्यांचं उलटीसारखं बोलणं आम्हाला आठवलं की अजूनही आम्हाला असं वाटतं की त्यांच्यामुळे आणि आमचे कोचरेकर सर यांच्यामुळे आमचं इंग्लिश ओके. आणि त्यावेळेला आम्हाला इलस्ट्रेटेड वीकली वगैरे वाचायची सवय झाली आणि इंग्रजीमध्ये थोडाफार अजून इंग्रजी सुधारण्याचा थोडाफार आणखी अनुभव आला. संस्कृत आणि इंग्लिश, संस्कृत वाका महमद आणि इंग्लिश कोचरेकर सर आणि हे फॉरेनर्स. त्यांचा तिसरा प्रश्न असा वर्षाला त्यांचे प्रश्न म्हणून दुसरा कोणता प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर द्यायला आम्हाला आता यायला लागलं. ते कुठलाही प्रश्न विचारले आम्हाला ते समजायला लागलं. म्हणून आम्हाला त्यांची आठवण येते आणि आम्हाला इथून त्यांना थँक्स द्यायचं. छान सांगितलं. विवेक नाही आणि त्यानंतर अनुसयाताई कुंभार. नमस्कार. मी काय लिहून काय आणलेलं नाहीये, कविता नाहीये. असं म्हणजे सांगायचं, मी माईकवर बोलायची माझी पहिलीच वेळ. म्हणजे गाणी बिडी भरपूर बोललो, जुन्यांच्या कामं केले त्याच्यात बोललो, पण असं काहीतरी सिरियस किंवा कुठेतरी जाऊन असं काहीतरी बोलणं ही माझी पहिलीच वेळ. आणि ह्याच्यात मी आता निवडलं ते परवा बालदिन बघितला आणि त्याच्यात यांनी आता आईंचं काढलं. त्यामुळे मला माझ्या आईबद्दल बोलायचं एक 5 शब्द तर तुम्हाला चालत असेल बोलतो. माझी आई सगळ्यांच्या आई सारख्या असतात, पण माझी आई ही खूप निराळी होती. तिला परिपूर्ण स्त्री काय असते तिला बघितले. म्हणजे तिला कोणत्याही कामाची शिकायची भरपूर आवड. मग विणकाम असो, भरतकाम असो, स्वयंपाक करणं असो, नवीन पदार्थ करणं आणि लोकांना खायला घालणं हे तिला अतिशय आवडायचं. तिथं शिक्षणाचं खूप म्हणजे तिला हे पडलेला कागद किंवा काही आणलेलं त्या कागदात घेऊन वाचायची. पण त्या बाईचं असं झालं तर ती मोठ्या भावानंतर बऱ्याच वर्षांनी ती झाली. त्याच्यानंतर तिला 3 भावंडं झाली आणि तिचा लहान भाऊ असताना 1.5 वर्षाचा असताना तिची आई वारली. त्यामुळे तिचं शिक्षण अर्धवट राहिलं. त्यावेळी तिचे वडील कर्मठ असायचे, शिकायचं नाही मुलींनी काय नाही. त्या काळाने संपूर्ण याच्यात म्हणजे एवढे सगळे सांभाळून म्हणजे मुलांचा मोळे करून ती भरतकाम शिकली. हे तिथे कुठे क्लासला गेली नाही, कुठे काय नाही. तिला गाण्याची अतिशय आवडते आणि गाण्याची जाण होती. तिला सकाळी उठून ती काकड आरतीला जायची, तिच्याबरोबर मी जायचो. मी शेपडा घेऊन जायचं आणि तिथपासून मला पण त्याची जी काकड आरती किंवा याची ती आवड. सांगायचं तर तिने संपूर्ण याच्यात आपल्या जीवनात जे जे आले म्हणजे मुली, बहीण, त्यानंतर मैत्रीण, बायको, सून, आई आणि सासू आणि आजी हे सगळी नाती मी ह्याच्यात बघितली. तिने अतिशय सुंदर ह्याच्यात केली. तिचं शिक्षणाचं जे अभ्यास ते तिने कधी केलं असेल पुढं तुम्हाला म्हणजे हे वाटेल. तिचं लहानपणी लग्न झालं, एक वेळी भावंड सांभाळली, त्याच्यानंतर लग्न झालं. तिला 5 मुली झाल्या. 5 मुलीनंतर मी 6वा झालो. त्याच्यानंतर मी 1.5 वर्षाचा असताना ती नाशिकला गेली मला घेऊन
आणि नाशिकला जाऊन एका डॉक्टरकडे ती सर्व्हिसला लागली, घरातलं काय हे झालं त्याच्यामुळे तिकडे गेली, मामाचा संसार सांभाळायचा ते केलं आणि तिने ती मी 1.5 वर्षाचा असताना फायनलची परीक्षा पास झाली आणि पहिल्या ह्याच्यात पास झाली. पहिल्या पट्ट्यात ती फायनलची परीक्षा मी 1.5 वर्षाचा झाल्यानंतर, म्हणून माझे बोलायचं तर खूप आहे पण आता 4च मिनिटं आहेत, हे बोलायचं खूप हे झालं, तुम्हाला बोलायला दिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे. भूमिका या लढवल्या आईने त्या तुम्ही सांगताना तुम्ही सुद्धा स्वतः भावनावर झाला, खरंच चांगल्या अभिमानाच बरं. अनुसयाताई कुंभार आणि त्यानंतर लीना शेट्टी. थोड्या वेळाने चालेल लीनाताई, तुम्ही तयारी करू शकता. तोपर्यंत दुसरं नाव सांगते, आरती मोरे. मुक्त छंद काव्य असं म्हणता येईल. पाणी प्रश्न कवितेचं नाव आहे पाणी प्रश्न. पाणी नसण्याचे, खरं सांगते, शहरामध्ये पाणी नसण्याचे किंवा नळाला पाणी न येण्याचे प्रकार घडलेच पाहिजे. खरं सांगते, शहरांमध्ये पाणी नसण्याचे किंवा नळाला पाणी न येण्याचे प्रकार घडलेच पाहिजे. खेडूतांनीच का सोसावे पाण्याचे दुर्भिक्ष, खेडूतांनीच का सोसावे पाण्याचे दुर्भिक्ष. नळाला 4 दिवस पाणी नसेल ना, मग डोळ्यात पाणी येईल, कोणते पाणी पडेल. पण धनरांडगे पैशाने टँकर बिस्लरी मागवली त्याचे काय. पण धनरांडगे पैशाने टँकर आणि बिस्लरी मागवली त्याचे काय. म्हणूनच पैशानेही पाणी मिळणार नाही अशी आणीबाणी यायला हवी. म्हणूनच पैशानेही पाणी मिळणार नाही अशी आणीबाणी यायलाच हवी. मग तहानेने जीव व्याकुळ होईल, कंठी प्राण येतील. अहो पाणीच नसेल तर आंघोळ कपडे स्वच्छता सोडा, अख्खं स्वयंपाकघर थंडावे. पाणीच नसेल तर आंघोळ कपडे स्वच्छता सोडा, अख्खं स्वयंपाकघर थंडावे. तेव्हा आठवतील दुष्काळग्रस्तांच्या शेतांच्या बर्बादी आणि मृत्यूंची कारण. तेव्हा आठवतील दुष्काळग्रस्तांच्या शेतांच्या बर्बादी आणि मृत्यूंची कारणं लक्षात येतील. संपवलेल्या जीवांच्या कहाण्या, आया बहिणींची कोसोदूर पायपीट. संपवलेल्या जीवांच्या कहाण्या, आया बहिणींची कोसोदूर पायपीट. पाण्याविना झाडं वनं नष्ट झाल्याचे परिणाम आता ठळकपणे दिसू लागतील. उजाड डोंगर जमिनीची वाळवंट, उजाड डोंगर जमिनीची वाळवंट स्पष्टपणे नजरेसमोर येते. किती दुष्टावा आणि विनाश साधलाय याचे भान येईल. किती दुष्टावा आणि विनाश साधलाय याचे भान येईल. शॉवर सुख सशींच्या वारेमाप सुविधा, शॉवर सुख आणि सशींच्या वारेमाप सुविधा. टबबार बाथरूम सिंगर बनून वाकावलेले पाण्याचे पाट, गाडी ब्रश करताना मोकाट सुटलेले नळ. असा हा जपलेला सगळा बेमुरवतपणा, असा हा जपलेला सगळा बेमुरवतपणा पाणीच नसल्यामुळे ताळ्यावर येईल आणि पाण्याची दिवाळखोरी थांबवण्यास उद्युक्त करेल एक दिवस. तो सुनील समजायचा, तो सुनील समजायचा. पाण्याचं महत्त्व पण चांगलं सांगितलं आणि डोळे उघडले जातील सगळ्यांचे. खूप छान. आरती मोरे आणि त्यानंतर रवींद्र काळे. नमस्कार. 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 काल मी एका आश्रमात गेले होते आणि तिथली सगळी हे बघून मलाच माझं खूप वाईट वाटायला लागलं आणि मला असं वाटतं समाधानी पिढी आता आपल्याला सोडून जाते. समाधानी पिढी आपल्याला आता सोडून जाते. येत्या 10-15 वर्षामध्ये एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,
फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यावरून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे आणि तरी उरलं तर गरिबाला देणारे आणि दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिठ्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे व समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून वापरणारे, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुनी बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कटू मसाला घरी बनवणारे, कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू जग सोडून चालले आहेत. ते जातील तेव्हा जातील, एक महत्वाची शिकवण त्यांच्या बरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे आणि समोरच्यांची काळजी घेणारे जीवन जगायचं असतं हे शिकवणं या जगातून कायमचं नाहीसं होणार आहे. नेतृत्व, कर्तृत्व, स्वाभिमान ही त्यांच्याबरोबरच संपेल की काय असं वाटू लागलं. त्यानंतर राहिलं फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, वकवक, असंवेदनशील मन, भकास, पोटकेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम असत्य अंसार काही तथाकथित जीवन. कटू आहे पण हेच सत्य आहे. समाधानी पिढीचं वर्णन चांगलं केलंय तुम्ही. रवींद्र काळे, त्यानंतर जया जेजोरकर. जया जेजोरकर, काही यावेळी तुम्हाला यावं लागेल, 2-3 वेळा झालं, शेवटी या म्हणल्या. श्रीकांत काने. नमस्ते, मी रवींद्र काळे. नमस्ते, मी रवींद्र काळे. माझा अनुभव सांगतोय. काही चुकलं तर क्षमा करा, कारण मी असं काही केलेलं नाही आहे. हा विरंगुळा आल्यामुळे इथे सगळ्या ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करतोय. किती वर्षांनी म्हणजे 73 सालानंतरचं आता म्हणलं ते चालेल. हा तुमचं मेहरबानी आहे तुमच्या सर्वांची, विरंगुळ्या ग्रुपची जास्त करून सरांची. तर माझा पहिल्यापासून असं स्वभाव आहे की कुठली गोष्ट आहे ना मनावर घेतलं तर मी ती पुरी करायचं आणि ती होत नाही असं होणार. म्हणून मला एक तत्व माहिती आहे की प्रत्येक गोष्ट आपण येत नाही म्हणून म्हणताना हे चुकीचं आहे. आपण प्रयत्न करा, तुम्हाला नक्की हळूहळू देता किरण दिसतं आणि आपण ते पूर्ण करतो. तर असं एक अनुभव आता पुष्कळ आहेत माझे. पण मी आता शॉर्टकट एक पहिला गाण्याचं सांगतो. गाण्याची मला आवड का निर्माण झाली. गाणं मी गुणगुणायचं घरी सर्व. तेव्हा काय परिस्थिती नव्हती ना, टेप रेकॉर्ड वगैरे काही नाही. तेव्हा तपाकडे काही मोठे रेकॉर्ड ते वाजवायचे आणि ते ऐकून म्हणायचं, ते लिहून काढायचं. मग प्रत्येक ह्याला जायचं, पुढे बारशाला म्हणायचं, यायला जायचं म्हणून मला वाजवले गाणं, त्याला थोडं चहा दे, मग ते लिहून काढायचं एकदा. मग त्या मधल्या ओळी राहिलेल्या पूर्ण करायच्या 2-3 वेळा. तर तिकडचे लोक म्हणायचे हा एकसारखं एकच का वाजवतो गाण्याकडे, एकच रेकॉर्ड आहे की काय, एवढं व्हायचं. तरी पण मी त्यांना म्हणायचं मध्ये वाजून मी बसायचो 1-1 तास आणि ते गाणं लिहून काढायचं. असा मला एक छंद होता. त्याच्यातून मला निर्माण झाला. मग मी जे माटुंग्याला राहत होतो, माटुंगा वेस्ट बेबी माटुंगा, म्हणजे बीबीसीचा सगळ्याच बिल्डिंग होत्या. ते तिथे राहायचे टपोरी मुलं होती आणि ह्यांना फक्त अशी नक्कल गीतं जास्त आवडायची. कोळी गीतं, हे काय म्हणतात कवाल्या बिवाल्या. तेव्हा आमचं चढता सूरज फेमस होतं आणि झुम मारा ब झुम ते त्यांना आवडायचं. आणि बाकी टपोरी अशी गाणी आणि त्याच्याबरोबर कोळी गीतं. मग ती मी गाणं म्हणायचं आणि ह्यांना अजिबात गाण्याचं हे नाही, गंध नाही. मग मी त्यांना एकत्र केलं आणि मग पहिला आम्ही डबा घेऊन वाजवून प्रॅक्टिस करायचो. आणि त्याच्यानंतर मग ती वाडीतील लोक बोलवायचे, बालसाला ये रे आमच्याकडे ग्रुप घेऊन ये, असं करून आम्ही ते करायचं. एवढे वर्ष करत होतो. तर अशा प्रकारे सुरू झाल्यानंतर
त्याने म्हटलं की आपण थोडे पैशावर ढोलकी घेऊया. म्हणजे ढोलकी घेतली तेव्हा मला काय वाजवायला येत नव्हतं. डबा वाजवणं आणि ढोलकी वाजवण्यावर फार फरक आहे. तर मग मी एकदा हा हात वाजवायला गेले, हा हात वाजवायचा डायरेक्टर मीच. कारण ह्यांना काय हे नव्हतं त्याच्यात, फक्त नाचायला पाहिजे गाणी अशी हा प्रकार होता. मी वाजवून गाणी तुम्हाला खरं नाही वाटणार 20-25 गाणे विदाऊट माईक. हा तेव्हा ओरडून म्हणायला मला त्या दिवशी गळा बसायचा संध्याकाळी. पण ह्यांना मजा यायची का हा वाजवून गाणं म्हणजे आपल्याला नाचायला पण मिळतं आणि पैसे पण नंतर लोक द्यायला लागले. बिजा की थोडं काहीतरी काय पुन्हा बोलत नागाळ्याने हे घ्या तुम्ही एवढी मेहनत करून आलेत म्हणून. मग असं करून आम्ही गाजत गेलो आणि असं माझा हात पण हळूहळू बसायला लागला. इतक्यात माझ्या मित्राने ऑर्केस्ट्रा टाकला आणि तो मला म्हणाला रवी तू माझ्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणं म्हणाला येशील का? म्हटलं आपण ऑर्केस्ट्रा करतो. चालेल. मला आनंद आला की आज मी बोलल्या असा गाजलेला म्हणून हा मला ऑफर करतो. रवींद्र सुरेश दळवी देतो हा माझा क्लासमेटच होते. माझ्या क्लासमधल्या लोकांनी ऑर्केस्ट्रा काढला, वाद्यवृंद काढला, सहकार वाद्यवृंद म्हणून होतं त्याला. तो ऑर्केस्ट्रामध्ये जॉईन झालो. मग ह्यांच्याकडे हे व्हायला खाडा व्हायला ते लोक माझ्यावर रागवायला लागले. तू आता येत नाही, आम्हाला इथे सुपारी मिळाली, इथे सुपारी मला मिळाली, तुम्ही आता शिका ना जरा. मी येऊन जाईन, तुमची सुरुवात करून दे, बाकी तुम्ही शिका. मग त्या लोकांच्या पैशात खंजीर बिंजीर घेतले होते ना, ते आपले थोडे दिवस केलं आणि मी इथे जॉईन झालो. इथे गाजायला पण नंतर मी दादा कोळकेची गाणी तेव्हा फेमस होती. सुरुवात झाली सोंगाड्यापासून. मग मी ती गाणी म्हणायला सुरुवात करतो. काही लोकांना आवडायला लागली. मग अशी हिंदी गाणं एखादा मुकेशचं घेणं वगैरे असं चाललं. असा प्रकार होत असताना आमच्यात पण जे डायरेक्टर आहे एकाला लता मंगेशकरचं मिळालं पॅकेज तिकडे जाऊन गाणी ते बंद झाले याचे. त्यानंतर माझे ढोलकी वादक सगळं ऑलराऊंड होते. त्यांना राम लक्ष्मण भेटले. ते खाडा काढला आमचा ऑर्केस्ट्रा बंद करायची वेळ आली. तर तो एक किस्सा सांगायचा बोलतात. तर दिलीप पाटील म्हणून नाव त्यांचं. तर त्यांनी मला म्हणायचं रवी तुला मी राम लक्ष्मण बरोबर घेऊन जातो, काहीतरी वाजव तू, पण तू जॉईन होतो, तुला पण दोन पैसे मिळतील आणि तुझं नाव आहे. म्हणजे ठीक आहे, एवढ्या व्यक्तीबरोबर आपण कसं काय करणार. ते राम आमचा ऑर्केस्ट्रा बघायला यायचे. तर ते बसायचं लास्ट आमचा ऑर्केस्ट्रा संपला की मग हे मला चला हॉटेलमध्ये. मला तेव्हा बार हा प्रकार काय माहीत नव्हता, ऐकून सगळं माहिती होतं. म्हणजे डायरेक्ट बारला घेऊन गेले आणि माझ्याच एरियाला. मला काय एवढे ओळखत नव्हते लोक, बारीक केस दिवसासाठी सिंपल होते लोक. तरी मी डेली म्हणलं जाऊ काय एक मन आमची आई एवढी कडक असते की जायचं सोडून मारणार असताना एवढं होतं, एवढी स्ट्रिक होती आमची आई. तर मी तरी घाबरत गेलो. रात्री एकला कोण येते आपल्या एरियातला, मला काय ओळखत नाही, मी बिंदास गेलो. डेअरिंग केली गेलो. तर म्हणाले काय सर गेला, म्हटलं काय नाही मी काहीतरी खाईन. दाखवलं कालच्या दिवशी मी अमुक झाला प्रोग्राम. सेकंड टाइम मला ऑर्केस्ट्राला आले, परत ते मला घेऊन गेले. म्हणाला चला गेलो. तर त्यामुळे डायरेक्ट मला विचारलं तुम्ही घेत नाही की तुमचा वाद आहे. म्हटलं सर सॉरी मी घेत नाही. ओके तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आणि त्या व्यक्तीने नंतर सांगितलं या माणसाला परत आणू नका. आपल्याला त्याला शरम होती रे. हे मी फिल्म सिटीला पण बघितलं आणि तिथे पण बघितलं. तेव्हा मला क्षणभर माझ्या मनाला वाटलं आपण थोडीशी घ्यावी का, आपल्याला कंट्रोल आहे, आपण ते ग्लासभर घेऊ द्या, आपण थोडी काही नाव चमकायचं. म्हणलं नाही, आमचे वडील निर्व्यसन होते, सुपारीचं व्यसन नाही, आपण नाही करत. चमकायचं तर असं चमकायचं की न व्यसन न करता मला चमकायचं, भले मग साध्या माणसामध्ये असो. आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न सोडला नाही. मग माझ्या ऑर्केस्ट्रा बरकाच झाला. मग जिथे कुठे मग भजन असलं तर भजन शिकलो. आमच्याकडे बुवा होते, त्यांच्यावर भजनाला बसायचो आणि मग त्यांच्यावर भजन गीत शिकलो. मध्ये भजन लिहून काढायला. असे माझ्या आता वया पुष्कळ झाल्या लिहून ठेवलेल्या. आता लिहायला आता मोबाईल आले सगळं मिळतं, तेव्हा काही नव्हतं. तरी पण मी हा प्रयत्न सोडला नाही. तो आता तुमच्याकडे विरंगुळ्याला सुरू आल्यानंतर मी हे परत सुरू केलं की असं आपण आता करू शकतो आणि मला अजून काय ऍक्टिव्हिटी करायची असेल तर करू शकतो. असं करून मी हे संदेश चांगला दिला. पण सर्व मी गप्प बसले की पुन्हा सुरू करतो. म्हणजे काय ते मला कळलं, तुमच्या बोलण्यात आलं पुन्हा सुरू करूया. म्हणजे काय सुरू करतायत परत. पण छान संदेश दिला. यानंतर सुषमा कानेटकर. काही काळा
मी सगळ्यांचे मी आभार मानते की या विषयावर कधीही बोललेलं नाहीये. आताच मी काही आणलेलं नाहीये, पण तरी मी आपले माझा एक अनुभव म्हणून मी सांगणार आहे. कितपत सांगता येईल मला माहिती कारण मला सांगता एकदम एक मतिमंद मूल या विषयावर मी बोलणार. मला एक माझा मुलगा आहे असा आता खूपसा नॉर्मल पॉईंटला आलेला आहे, पण त्याच्या अगोदरची तो जेव्हा कळला तेव्हा आईवडिलांना कळवलं होतं. मी अजूनपर्यंत मी कधीही बोललेले नाही, पण आजच मी इथे सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले म्हणून मी इथे आता बोलले. काय झालं, माझा मुलगा साधारण 4 ते 5 वर्षाचा होता तेव्हा तो नॉर्मल होता. सेमिनारी शाळेत त्याला घातलेला होता आणि तसाच म्हणजे साधारणतः पहिलीच जाणार 6 वर्षाचा पहिली त्यामध्ये. तर त्याला शाळेत काय झालं हे देवाला माहिती, पण काहीतरी झालं. चक्कर अशी काय आली नव्हती, पण शूट वगैरे झाली आणि बोलत नाही सर झाला वगैरे असं काहीतरी झालं त्याचं. त्याला काही कळलं नाही, पण तेव्हा काही सुविधा नव्हत्या. त्यामुळे एक पिऊन सांगायला आला घरी की तुमच्या मुलाला बरं नाही झालंय, तेव्हा तुम्ही या बघा काय झालंय ते. मिस्टर घरात नव्हते, माझ्या सासूबाई अशा जागेवर असतात माझ्या थोड्या, आणि आम्ही लगेच गेले. तरी गेले त्याला आणला. नंतर आमचे डॉक्टर साधण्याकडे नाही आले, इंजेक्शन वगैरे दिलं, पण ते म्हणाले नाही हे काहीतरी वेगळं आहे, तुम्ही स्पेशालिस्टला दाखवा. लगेच मी देवधर डॉक्टरांकडे नेलं. देवधर डॉक्टर म्हणाले की स्लो मुवमेंट्स होणारे त्याच्या तुम्ही कोणाला तरी दुसऱ्याला दाखवा. 4 दिवस मी औषध देतो, पण 4 दिवसांनी तुम्ही दाखवा. मला पण तो काही नसा झाला वगैरे असं नॉर्मलपेक्षा तो कमी काहीतरी करायला लागला. खूप भीती वाटली की काय ते म्हणून. नंतर आम्ही केहीला दिला. तिथे त्यांनी औषध वगैरे दिलं, थोडंसं बोलायला लागला किंवा असं 15 दिवसाचं वेगळी झालं. हे सगळं होईपर्यंत जवळजवळ 2-3 महिने गेले. ते पुष्कळ डॉक्टर झाले. 4-5 महिने म्हणा जास्त झाले असेल. हा डॉक्टर तो डॉक्टर तो म्हणतो की सोनोग्राफी करताना ते काय सगळं जसं काय सांगितलं तसं असं करता करता शेवटी आम्हाला आमचे डॉक्टर चालले फॅमिली डॉक्टर ते म्हणाले माझ्या म्हणे एक ओळखीचे आहेत ते जे हॉस्पिटलला आहेत ओक म्हणून, तर तुम्ही तिथे जा. नवीन ते काय झालं होतं की माझ्या मिस्टरांची कंपनी अमरडाय बंद होती त्यावेळी, त्यामुळे नोकरी नव्हती. आम्ही कुठेतरी एंट्रीला गेलेले होते माझ्या मिस्टरांना. त्यांनी मला चिठ्ठी दिली आणि मी रत्नागिरीची असल्यामुळे मला मुंबईची एवढी माहिती नव्हती तेव्हा. एकट्यानं आता मी जाऊ शकते, पण तेव्हा मला एवढी माहिती नव्हती. आता कसं जायचं एकट्याने भीती वाटायला लागली. ट्रेनची सवय नाही, कारण आमच्याकडे सगळ्या बस रत्नागिरीत, त्यामुळे आम्हाला ट्रेनची सवयच नाही कधी. मला वाचता येताना तुला जात असेल असं म्हणून जायला सांगितलं. एवढी डेअरिंग बातमी नव्हते खरी म्हणजे, पण मला डेअरिंग आलं एक आधी म्हणून. मी गेले जे हॉस्पिटलला गेले, तिथे सांगितलं त्यांना चिठ्ठी दिली. बाह्य रुग्ण विभागामध्ये चिठ्ठी दिली. त्यामुळे मग तुमच्या ओळख मॅडम आलेलेच नाही येतात. अरे बापरे आता काय करायचं म्हटलं कोण आहे तिथे त्याशिवाय. म्हणाले जरा थांबा, कारण त्या चांगल्या उद्योग होते म्हणून हे नाव सांगितलं ते जरा हे झाले. म्हणजे थांबा मी मला सांगतो. तेव्हा गेले 7व्या मजल्यावर काय नेले काय मला बसवून ठेवलं तिथे. केला बरोबर होता, पाणी भाजी सगळं घेऊन गेले होते बरोबर. आणि मग त्यांनी 8व्या मजल्यावर मला नेलं आणि तिथे बघितलं तर तिथे एवढी मुलं आली होती की बोलताच म्हणा. म्हणजे त्यांना बघूनच मला एकदम म्हणजे माझा मुलगा दसपटीची आहे, निदान बोलतोय खातोय एवढा तरी आहे अशी ओरडत होती. किंवा वेगवेगळ्या टाईपची, कोणाचा हाताचा प्रॉब्लेम, पायाचा प्रॉब्लेम. आणि असा हा हॉल याच्यापेक्षा मोठा हॉल होता. 2-4 माणसं होती तिथे हॉस्पिटलची त्यांना सांभाळण्यासाठी. आणि असं तो सगळा परिसर बघितले मला त्या मुलाच्या आजारपणापेक्षा बघूनच मला एकदम घाबरल्यासारखं झालं. कारण मी एकटीच होते. मला माझा नंबर लागला 2 तासांनी. आत गेले तर ॲलम डिसोजा म्हणून ते डॉक्टर होते. त्यांनी त्याला उलटं सुलटं केलं काय बघितलं येते आणि एक इंजेक्शन दिलं. मला म्हणाले की हा रडला नाही, रडेपर्यंत याला तुम्ही गप्प करू नका, किती रडला तरी. म्हटलं बरं. बाहेर गेले 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. शेवटी मला चैन पडेल किती वेळ ठेवायचा रडत. परत गेले
आत म्हटलं हो थांबतच नाही म्हणायचं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे बरं म्हणाले एका सिस्टरला बोलवलं आणि त्याला खाली होतो पायवर असा करून त्या तिकडे घेऊन गेले म्हटलं बापरे आता काय होणार आपण इकडे लांबून आलोय याला बरं नाही हवं हॉस्पिटलमध्ये पण काय माहित नाही आणि त्यावेळी माणसं अतिशय चांगली होती मला 2 माणसं भेटली नवरा बरोबर आणि माझ्यासाठीच मुलाला घेऊन आलेली होती ती मला म्हणाली हो घाबरू नका इथे काही झालं ना तर इथे ऍडमिट करून घेतात तुम्हाला फोन नंबर जरी नसला तरी ते ठेवून घेतात चांगलं होतं तुम्ही का असं तसं त्यांनी सांगितलं 5 मिनिटांनी मुलाला घेऊन आले आणि माझ्याजवळ गेला आणि तो झोपी गेला पण ते डॉक्टर म्हणाले तुम्ही अर्धा तास 1 तास तो झोपला तरी थांबा इथे जाऊ नका मग मी बसले पण तरी माझा घरी जीव लागला बरंच मला कसं तरी लागलं आणि मी त्याला बसले होते 1 तास झाला डोळे पुढे ना 1.5 तास झाला आता काय सांगितलंच पाहिजे का तेवढी डॉक्टरने नेला आणि डोळे उघडले माझे आणि मी मागितलं मी थोडासा तो बोलायला लागला होता त्यावेळेस थोडासा आणि मग झालं तिथे एवढं सगळं होईपर्यंत तिथे 6:30 वाजले 6:30 वाजल्यानंतर ट्रेनमध्ये बसून घरी यायचं म्हणजे मला भीतीच वाटायला लागली कारण मी कधी गेले तर मिस्टर म्हणून काहीतरी गेले असणार एवढी मी एकटी कधीच गेलेली नव्हते त्यामुळे मला थोडासा प्रश्न पडला इथून येताना नोकरीवर ज्यांची ड्युटी संपते अशा 2 नर्स भेटल्या मला त्या म्हणाल्या तुम्हाला कुठे जायचंय म्हणलं मला डोंबिवलीला जायचंय पुढे हो चला आमच्यावर आम्ही कल्याणलाच जातो आम्ही कल्याणलाच जाणार भेटून म्हटलं मला रस्ता माहिती नाही मग त्या म्हणाल्या अहो आम्ही पण राहतो ना आमच्याबरोबर चला आल्या आणि मी कशी डोंबिवलीपर्यंत आले डोंबिवलीत येईपर्यंत मला 8:30 का 9 वाजून गेले होते आणि माझ्या घरची माझी काळजी करत होते किंवा चुकली की काय पुढे एवढा वेळ लागला सकाळी मी 8ला गेलेली घरातून बाहेर तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही घरी आल्यानंतर त्याला काही झालं नाही त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोळ्या दिल्या आणि त्यांनी अतिशय मला उपाय सांगितले होते की त्याला त्याच्यामध्ये म्हणजे वाळूमध्ये 1 तास ठेवायचा पाण्यामध्ये 1 तास ठेवायचा अगरबत्ती लावून त्याच्याकडे बघायला लावायचं असे बरेच कितीतरी 15-20 उपाय देण्यात आले होते ते तुम्ही जास्त करा गोळ्या वेळ द्यायची जास्त वेळ नाही औषध मी दिलं एवढं 5 आणि खरोखरच की तो वाळूमध्ये ठेवून वगैरे मुलगा चालायला लागला आणि आता व्यवस्थित आहे नाही खूप चांगलं सांगितलं वातावरण जरा बदली होऊन गेलं लीनाताई शेटे हा या मग नाही सर तुम्ही आणखी कोणाला इच्छा झालेली आहे तुम्ही बोला हॅलो मी आणलेलं नाहीये मला भाजीची पण सवय नाहीये फक्त गाणं होतं म्हणते मी फक्त तेवढंच काय ते परंतु तो विरंगुळा पट्ट्यामध्ये तुम्ही सांगितलं की काहीतरी बोला प्रत्येक जण आपल्या आपल्या विषयावर सांगते तर आता हे रवींद्रनाथांनी कसं सांगितलं की मी गाणं कसं शिकलो तशी माझी गाण्यात मी कशी शिकली ही छोटीशी मी तुम्हाला ह्याची माझा हा प्रवास गाण्याचा कसा सुरू झाला तर आम्ही शाळा कॉलेजमध्ये होतो शाळेमध्ये तेवढं काय नव्हतं गाण्याचं पण कॉलेजमध्ये गॅदरिंग व्हायचं तेव्हा काही ठराविक असायचे गायिका म्हणजे कॉलेजमध्ये विद्यार्थी ती जेव्हा गाणं गायची तेव्हा असं वाटायचं त्याला आमचा कधी गाण्याचा प्रांत नाही गाणं कधी गायलं नाही त्या व्यक्तीलाच गेलो नव्हतो त्यामुळे वाटायचं की कसे गातात हे एवढं सुरात कसे बरोबर ह्या गाणं असं कुठूनच वाटायचं त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली म्हणजे ते शाळेत कॉलेजमध्येच होते त्यानंतर बरीच वर्ष म्हणजे आता जवळजवळ वयाची 55 रिटायरमेंट म्हणा लोकून केली तरी पण ते रिटायरमेंटचं वय
तर त्याच्यानंतर मी म्हणजे माझा अनुभव असा आहे, ह्याच्यात सांगायचं मला तात्पर्य असं होतं की कुठल्याही गुरुवर तुमची श्रद्धा असली की मनातले आपले जे विचार सुप्त असतात ते कधीतरी फलदायी होतात, हे मला तात्पर्य नंतर कळलं. तर त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण घरात भरपूर म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणा घरासाठी केलं, सगळेच करतात, तसं केलं, पण आपण त्या समाजासाठी काहीच केलं नाहीये. हे मला स्वाध्यायातून कळालं होतं की आपल्याबरोबर जे आपण दुसऱ्यासाठी पैसे न घेता करतो ते आपल्याबरोबर करणं म्हणून जात असतं. म्हणून मी हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने मला प्राणिगिरी मिळालं. मग ते करता करता आमचा असा ग्रुप जमायचा, मी हिलिंग टेक्निक शिकले, तर तिथे एक ग्रुप होता, तर आम्ही बसायचो नेहमी. तर त्याच्यात एक बाई म्हणाली माझ्याबरोबर होती, ती म्हणाली तुम्हाला गाणं शिकायचं का, म्हणजे त्याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. तर शिकूया, काय झालं, आलं तर आलं, नाही तर नाही, सगळेच आहेत, सगळे आमच्यासारखे होते. म्हणून मग म्हटलं ती जात होती बदलापूरला, तिथे शिकत होते टीचर, ते म्हणाले 10-12 लोक असतील तर मी येईल 2 मिनिटला. मग 10-12 लोक जमलो आणि अशी खोली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्युझिक सिस्टम बसवलेली आणि 4-5 माईक होते आणि त्यांनी गाणं लावून ना आम्हाला कसं गाणं म्हणायचं ते हळूहळू शिकवायचे. आणि पुढच्या वेळेस कसं आठवड्यातून 1 तास 3 तास आम्ही बसायचो तिथे आणि प्रत्येकाकडे पुढच्या वेळी आले की एक तुम्ही कडवं स्वतः म्हणायचं असं आम्हाला सांगायचं. त्याच्यामुळे एक गोष्ट झाली म्हणजे तुम्हाला कितीही गाणं येत असलं तरी दुसऱ्याच्या समोर म्हणण्याची जी भीती असते, भीड असते, ती तेव्हा चपली गेली पहिल्यांदा. त्या माईक हातात घेऊन आम्ही जसं येत होतं आणि तिथे हळूहळू गाणं कसं गातात याचं टेक्निक मला कळत गेलं. मनातून कुठेतरी इच्छा होती की आपल्याला पण कधीतरी गाणं गाता यावं आणि हळूहळू तिथलं जोर पकडला तर मी त्याला कधी सोडलंच नाही. मग माझ्या मी हळूहळू हळूहळू जी माझ्या आवाजातली होती जी जमतील अशी गाणं मी म्हणायची. आणि नंतर ते सर मला एकदा म्हणाले अहो तुम्ही, आणि त्याला पाठवायचे ते सर होते त्याला, तर ते सर एकदा मला म्हणाले अहो तुम्ही आता कराओकेवर गाणं म्हणायला शिका. आणि नेमकं काय झालं 2016 मध्ये मला माझ्या हातामध्ये स्मार्टफोन आला, तेव्हा त्याच्यावरती ती कराओके लावायचं ते आलं, त्यामुळे मला हळूहळू त्याचा प्रयत्न केला. नंतर माझ्याच म्हणायची मी गाणं. एकदा काय झालं, मिस्टरचे एक मित्र आहेत त्यांची बायको छान गाणं म्हणते, ती गणपती मंदिरमध्ये कार्यक्रम होता आणि ती नेहमी म्हणत अहो माझं गाणं येतं म्हणायला, म्हणते मी ऐकायला या. तर आम्ही गेलो आणि बघितलं तर आणि आपल्यासारखे गाणं म्हणणारे इथे आहेत, हे काय विशेष प्रोफेशनल गातात असं नाही. त्यामुळे माझ्या मनाला आपण पण एकदा स्टेजवर गाणं म्हणावं म्हणून मी तिथले ते हे होते जे कार्यक्रमाचे हे टाकले तर त्याला जाऊन भेटले आणि त्याला म्हटलं तुमच्या कार्यक्रमामध्ये मला एकदा गाणं म्हणायचं स्टेजवरती. तर ते म्हणे ठीक आहे तुम्ही माझ्याकडे गाणं पाठवा. मग माझ्याकडे भरपूर होती रेकॉर्ड केलेली गाणी करावं मी पाठवून दिलं आणि 2019च्या 26 जानेवारीला मी पहिलं स्टेजवरती गाणं म्हटलं. आणि ते पण कसं होतं कराओके तेव्हा समोर स्क्रोलिंग लिरिक्स नव्हते, ते आपण ज्या ट्रॅकवर म्हटलं तो ट्रॅक त्यांना पाठवायचा होता आणि ते तिथे प्ले करायचे साईडला आणि आपण कागद हातात घेऊन बरोबर कुठे गाणं पकडायचं आणि काय करायचं ते आपण प्रॅक्टिस करून यायचं. असं मी 2019 26 जानेवारी पासून ते 2000 डिसेंबर म्हणजे 2019 डिसेंबर पर्यंत जेवढे प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम व्हायचा त्यात 2 गाणी असायची. असं मी 1 वर्ष तिथे गाणी म्हटली आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं. मग ह्या कार्यक्रमात एक मुलगी होती ती मला म्हणे तुम्ही ग्रुपवर गेली गाणं पाठवायची असं म्हणजे काय लाईव्ह बंद झालं. तर ती मला म्हणाली आता ठाण्याला एक ग्रुप आहे तिथे गाणं होतं, तिथे रोज एक गाणं देतात आणि तयार करून ते ग्रुपवरच टाकायचं तुला जायला नको. म्हणजे बरं आहे म्हणून मी त्या ग्रुपला जॉईन झाले आणि त्या ग्रुपला दर दिवशी आज 6ला मी गेलं संध्याकाळचं गाणं दुसऱ्या दिवशी 6ला आपण प्रिपेअर करायचं आणि कराओकेवरती पोस्ट करायचं असं होतं. मग ती एवढी मला त्याची छंद काही असलं तरी मी ते तयार करायचं टाकायचं. त्याच्यामुळे काय झालं की काही अशी आम्ही होती एकदा पुढचा ध्रुपद म्हटलं की अंतरात जायलाच नको, हे आपलं काम नाही असं वाटायचं. पण तिथे त्यांनी दिलेला जो काम होतं ते कंपल्सरी असल्यामुळे जसं आपण परीक्षेला कंपल्सरी असलं तर सोडण्याचा काही प्रश्नच नसतो, तसं तिथे इतकी सवय झाली की कोणतंही गाणं आलं तरी आपण ते म्हटलंच पाहिजे. हे आलं त्याच्यामुळे आपण कुठलंही गाणं दिलं तरी ना तरी आम्ही लगेच ताबडतोब 2 तासामध्ये ते प्रिपेअर करतो.
आणि त्यामुळे आता कुठे बदलापूरला, विक्रोळीला, माटुंग्याला असे भरपूर कार्यक्रम केले आणि तिथे गाणं म्हणण्याचं म्हणजे काय सांगते की मी प्राणिक, माझा विश्वास असा आहे की हे क्षेत्र मला या नंतर म्हणजे जवळजवळ 62-63 वर्षानंतर मी गाण्याला सुरुवात केली. कुठेतरी माझी एक सुप्त इच्छा होती मनामध्ये की मला गाणं यायला पाहिजे. लोक म्हणतात मला येत नाही पण आवड आहे. हे मला प्राणिक मध्ये आल्याच्या नंतर माझे जे गुरु होते त्यांनी मला ह्या दिशेने नेलं आणि माझी ती इच्छा पूर्ण केली असा मला 100% विश्वास आहे. हा माझा एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता. मला लिखाण माझं काम नाही पण तर सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले तर माझा हा गाण्याचा अनुभव सांगा असा वाटला. छान छान अनुभव सांगितला आणि अतिशय प्रेरणादायक आहे आपल्या सर्वांना सुद्धा. खूप छान वर्णन केलं. आता आपले खानोलकर सर. पुढचा कार्यक्रम म्हणजे आपण माझं वक्तव्य झाल्यानंतर हा कार्यक्रम आपण थांबवून आपण पुढं दांडिया खेळणार. त्याच्या मागचा उद्देश काय असतो ते सांगतो तुम्हाला. हे फॉक डान्स असं आहे, लोकनृत्य हे सगळ्या देशात सगळ्या जमातीत वर्षानुवर्ष म्हणजे हजारो वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे आणि त्याच्यातून आपल्याला मानसिक आराम, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही मिळतं. इथे दांडिया हा शब्द महत्वाचा नाही. आपला अनुभव आहे साधारण 7 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत आपले ज्येष्ठ थकतात. त्यामुळे तो 10 मिनिटाच्या वरती जात नाही. शक्य असेल तर सगळ्यांनी भाग घ्यायचा. आजच्या मी माझं सादरीकरण करणार आहे पण माईक मिळाल्यानंतर इतर बोलायची वाईट सवय आहे, त्यातला काही भाग नसतो. आजच्या सादरीकरणामध्ये एक खूप छान दिसलं कारण यावेळेला असं लिहिलं होतं, विनंती की आपल्या प्रत्येक सभासदांनी आपल्या आयुष्यातील काही अनुभव लिहून काढून ते वेळेच्या मर्यादेत सादर करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपली भाषण कला समृद्ध होऊ शकते. जीवनात ही संधी सर्व ठिकाणी मिळते असं. आणि त्याप्रमाणे आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपल्या बऱ्याच सभासदांनी विवेक नाईक आहेत, रवींद्र काळे आहेत, आपल्या काहींचं नाव सांगा, सुषमाताई कानेटकर, आपल्या शेखताई, या सगळ्यांनी उत्स्फूर्त सादरीकरण केलं. पण लक्षात घ्या आता विवेक नाईक यांनी आईबद्दल जे म्हटलं त्यातले काही एक किस्से घेऊन दरवेळेला सादर करायचे आणि त्याच्यासाठी लिहून काढण्याची इच्छा आहे. रवींद्र काळे तुम्हालाही कळलं का तुम्ही एवढा 15 वर्षाचा काळ पटपट पटपट संपवला. त्या प्रत्येक दिवसामध्ये म्हणजे पहिलं तुम्ही जे बार मध्ये गेला तोच एक एवढा मोठा विषय असतो की तो व्यवस्थित खुलवून म्हणून लिहून काढायचं. हा एक भाग झाला. आणि आपल्याला आता शेफेताईंनी छान अनुभव सांगितला जो आपल्याला संगीतासाठी उपयोगाचा आहे. पण मी कानेटकर दाम्पत्याबद्दल सांगतो. जेव्हा मला कळलं की त्यांचा एक मुलगा हा स्पेशल चाइल्ड, मला सुरुवातीलाच कळलं कारण मला कोणीतरी सांगितलं की घरी मुलगा असतो आणि त्यांना वेळेत जायला लागतं. तर आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मी आमच्या कमिटीला लगेच सांगितलं की आपल्याला मिस्टर आणि मिसेस कानेटकरांना खूप जपायचं आहे कारण एक स्पेशल चाइल्ड जो त्यांच्या घरी आहे त्याची ते जे काही सेवा करतात ती आपल्या सगळ्यांच्या वतीने करतात. आता तुम्ही म्हणाल की या विषयावर मी का बोलतोय. आमचं मुकबधीर शाळा आणि कॉलेज आहे रोटरीचं, 4 रस्त्याला माधवाश्रमच्या समोर साधारण 230-240 कॉलेजची आणि शाळेची मुलं असतात आणि दरवर्षी त्यांच्या पालकांसाठी सायकॅट्रिस्टचा एखादा लेक्चर 2-2.5-3 तासाचा. कारण ते 3 तास का होतात
आमची इच्छा असते की मुलांनी पण ऐकावं आणि साईन लँग्वेजची आम्ही मदत घेतो. त्याचबरोबर पालकांसाठी वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पालकांचं वेगळं गॅदरिंग करतो आम्ही. आता हे आम्ही करतो हे खरंच कोणावर मेहरबानी नाही करत. ते पालक एवढं शोषित असतात अखंड आयुष्यामध्ये. आणि ठीक आहे, आपण ह्याला म्हणतो की आपलं नशिबात होतं, काही देणं होतं पुढच्या जन्मीचं, असं आपण बरेचदा म्हणतो. तर दोघी मिस्टर आणि मिसेस कानिटकर, तुम्ही आमचा हवा तितका फायदा घ्यायचा आहे. तुम्ही आमच्या कुटुंबातले आहात. आणि मला आणखी सांगायला वाटेल दोघांना, कारण स्पेशल चाइल्डला लहानाचं मोठं करताना आपले खूप अनुभव असतात. ते छोटे छोटे करून जर सादर झाले तर आपल्याकडून आपण जेव्हा ऑनलाईन कार्यक्रम करतो ते 25-30 जण अधिक 150 लोक ते ऐकतात. म्हणजे एक चांगल्या गोष्टीला सर्व दूर पोहोचण्याची क्रिया होते. आणि मी आमच्या स्पेशल जे पालक आहेत तिथपर्यंत ते नक्की पोहोचते. तर आज खूप बरं वाटलं. प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. छान बोलले सगळेजण. आता कदाचित पहिल्यांदा 4 वर्षात माझ्यावर परिस्थिती आलेली आहे सादरीकरणाची. मी नेहमी पळत राहिलो, पण आता दोघींनी कुणीही सांगितलं नाही तुम्हीच म्हणून. तर मी एक छान किस्सा सांगतो तुम्हाला थायलंडचा. थायलंडमध्ये आम्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्याबरोबर कॉम्प्युटर आला त्याच्या मार्केटिंगसाठी होतो. साधारण माझी पहिली ट्रिप 1.5 महिन्याची होती. आणि बँकॉक पासून एक 25-30 किलोमीटरवर इंडस्ट्री होत्या. आणि लँग्वेज भाषा हा मोठा प्रॉब्लेम होता तिकडे. तर शहरामध्ये काही फरक नाही पडत. थोडकं मोडकं इंग्लिश आणि कोणाची तरी मदत घेतलं तर करता येतात. मी आणि माझा मित्र बिपिन कारखानीस आम्ही एका फॅक्टरी व्हिजिटला जाणार होतो. म्हणून पहिलं आपल्या शहराच्या बाउंड्रीपर्यंत बसने गेलो आणि तिथून आम्ही विचारत गेलो, पत्ता दाखवत गेलो. तर एक शाळकरी मुलगा 4थीतला म्हणून त्यांनी सांगितलं. तो चुणचुणीत पुढे आला. त्याला थोडे इंग्लिशचे शब्द येत होते. तो शाळेतून घरी चालला होता. त्यांनी एका टेम्पोमध्ये आम्हाला बसवलं आणि म्हणाला मी सांगतो तुम्हाला कुठे उतरायचं. आणि काय कमाल म्हणजे तेव्हा थायलंड हे आपल्या 2.5 पट गणित होतं. आपला 1 रुपयाला थायलंडचे 2.5 रुपये लागायचे. 2.5 रुपये यायचे. आता थायलंडच्या एका करन्सीला आपली 2.5 करन्सी लागते. आता 5 पट ते स्ट्रॉंग झालेलं आहे. पण तेव्हाची गोष्ट होतं साधारण 80 सालातली वगैरे. त्यांनी आम्हाला उतरवलं आणि त्या मुलाने कसं माहिती नाही त्याने आमच्या दोघांचेही पैसे त्या टेम्पोवर टाकले. हा एक पहिला जीवाला लढा लावणारा किंवा धक्का देणारा अनुभव. म्हणजे असा आपण कधीच अपेक्षा करत नाही. उलट आम्ही म्हणायला पाहिजे होतं की आजचे तुझे पैसे आम्ही देतो. त्यांना दिले पैसे म्हणाले पे. आम्ही दोघंही उतरलो आणि ती कंपनी शोधायला लागलो. आम्हाला ती काही कंपनी मिळेना. त्याच कंपनीच्या भोवती आम्ही फिरत होतो 4ही बाजूने. आणि मग शेवटी त्या आतमध्ये आम्ही फोन करून सांगितलं बाबा तू कुठे असतो ती रस्त्यावर. आणि मग त्याचा मालक रस्त्यावर आला. आम्ही आत गेलो. पण डेमॉन्स्ट्रेशन देण्याची क्रिया नंतर करायची होती. कारखानिसांना घाई होती. त्यांना मी पाठवून दिलं. आणि साधारण 5 वाजता डेमॉन्स्ट्रेशन वगैरे देऊन मी निघालो त्या कंपनीतून. मला माहिती होतं तर टेम्पो कुठे मला मिळणार आणि तिथून जाऊन बस मिळणार. टेम्पो मिळाला. त्याला काही त्यांची करन्सी 4 रुपये का काय मला आठवत नाही ती दिली. एक छोटं कॉइन होतं. आणि त्यांना ना 200-300 लोक होती.
आणि बसच्या पाट्या बघितल्या तर एक 25-30 बस रूटचे बस स्टॉप्स होते. म्हणजे शहराच्या जवळ होतो मी, शहराच्या बॉर्डरवर होतो. आणि मी विचारलं एकाला, रतुनामला जायचंय कोणती बस म्हणून. आता एखाद्याला तुम्ही विचारलं इथे फॉरेनरला डोंबिवली, तर त्याला कळतं ना डोंबिवली काय. मला वाटलं प्रतुनाम, मला शहराचं नाव माहिती आहे त्यामुळे मला सांगणार बस कोणती. आणि त्यांच्यामध्ये सन्नाटा पसरला, म्हणजे हा शब्द कोणालाच कळला नाही. प्रतुनाम मी 8-10 जणांना विचारलं, साधारण 60-70 लोक जमा झाली. आणि मग मला कळलं की यांचे उच्चार कसे नाही असे बोलतात कोणती शब्द. तर मी म्हटलं आपण प्रतुनामला वेगळा उच्चार वापरूया. म्हणून मी म्हटलं प्रतुनाम प्रतुनाम. त्यानंतर ते सगळे 40-50 लोक एकदम ऍक्टिव्ह झाले. 101, 203 मला बसची पटापट सगळ्यांनी सांगितले आणि त्यांना एवढा आनंद झाला. त्यामुळे हा अनुभव मला तुमच्याकडे शेअर करायचा. आमचा प्रवास झाला सुंदर सुंदर चांगला अनुभव सांगितला. प्रतुनाम आजचा आपला सादरीकरण आणि स्वरचित कविता हा जो कार्यक्रम होता तो आता संपला आहे. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. थोड्याशा पुढच्या बाजूला कराव्या लागतील. प्रॉब्लेम आहे प्लीज रागवण्याचा प्रश्न येत नाही.
जरा फास्ट केलेलं आहे. नमस्कार, मी संगीता अशोक तातोकडे पुण्याहून आले आहे मी. आणि मला म्हणजे आज तुमचा जो विषय होता तर माझ्या एक गुरु होत्या शशीताई पाटणकर म्हणून, त्यांनी रचना केलेल्या एक गुरुचं पद आहे, तर ते मी गायचा प्रयत्न करते. मला बरं नाही आहे, माझा घसा खूप खराब आहे, पण तरी थोडंसं तुम्हाला म्हणून दाखवते, काय चुकलं तर मला क्षमा करा. साक्षात बोध घ्यावा
नेहमी आपण म्हणतो की आपल्या या कार्यक्रमाला सर्व किंवा कोणीही ज्येष्ठांनी यावं. तर लक्षात घ्या, कांदिवली हॉलला दर गुरुवारी आपल्या मित्रमंडळींना, नातेसंबंधींना जे ज्येष्ठ आहेत त्यांना घेऊन या. ज्यांना आपल्याला वाटतं की थोडा आपण आनंद देऊ शकतो त्यांना घेऊन या. पण आज बरं वाटलं की प्रथमच एक म्हणजे पाहुणे आपल्या पुण्यावरून आले. प्रथमच आहेत, कारण आपल्याकडे सांगली, सातारा, पुणा, कर्जत सगळ्यांची सवय आहे. पण बरं वाटलं तुम्ही आलात ते, आणि फार सुंदर आवाजात आजचं गाणं आहे. आमचा पण असा एक ग्रुप आहे पुण्यामध्ये, स्नेह संवर्धन ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून, आणि आम्ही पण बरेच कार्यक्रम, पण हा तुमचा जो आहे तो मला वेगळा वाटला जरा, तुम्ही सगळ्यांना सामावून घेता त्याच्यामध्ये. आमच्या कार्यक्रमात काय असतं, आम्ही पण करतो कार्यक्रम, म्हणजे गाण्याचे म्हणा किंवा नाट्याच्या, पण बाहेरचे पण कार्यक्रम आम्ही ठेवतो. बाहेरच्या लोकांना बोलवतो, काही कथाकथन असतं, काव्य वाचन असतं, आणि गाण्याचे कार्यक्रम तर खूपच होतात. पण म्हणजे मी पण कराओकेवर वगैरे गाणं म्हणते, माझे पण बरेच ऑनलाईन ग्रुप्स आहेत, आणि मी कार्यक्रम पण देते. आमचा एक छोटा ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिकांचा, हौशी कलाकार आहेत सगळे, आणि आम्ही असे सोसायटीत म्हणा, गणपतीला, नवरात्रात वगैरे भक्तिगीतं, हिंदी सिनेगीतं वगैरे असे कार्यक्रम करतो, आणि फार छान वाटतं. तिला माझ्या बहिणीकडे मी आता आली आहे, तर तिला मी म्हटलं बघू तुमचा पण ग्रुप कसा आहे, तुमच्या कार्याचा काय कार्यक्रम होता. आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य सांगतो. इथे जे येतात सभासद होतात ते पहिले सभासद होतात आणि मग गायला लागतात. बाकी ठिकाणी काय होतं, गाणाऱ्यांचा ग्रुप असल्यामुळे एक थोडी चढावड होते आणि मग ते मागे पडतात, ते मागेच राहतात. इथे आमच्याकडे एक नियम आहे, कोणीही कोणाची कसलीही चूक काढायची नाही, पहिला नियम. आणि दुसरा नियम आहे, ते त्यांच्यात आहे त्याचं कौतुक करायचं. आणि आम्ही प्रथा कशी सुरू केली हे तुम्हाला का सांगतो, कारण तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात म्हणून. आमच्याकडे 60, 65, 70 जण गाण्याच्या दिवशी फिजिकली यायचे दर सोमवारी तिकडे. नाही, पहिलं 1.5 वर्ष, आता 6 वर्ष आम्हाला पूर्ण झाले. 2 वर्ष आम्ही कोविडमध्ये ऑनलाईन आठवड्याला 10 कार्यक्रम प्रमाणे केले. आता पण ते 1 आठवडा आड ऑनलाईन चालू आहे. दर गुरुवारी इथे असतो. पण तेव्हा आम्ही जननी आशिष कंपाऊंड मधल्या आमच्या प्रिमायसेस मध्ये होतो. तुम्ही सांगा 65-70 जर आले तर त्यांना जेमतेम 1 कडवं म्हणायला मिळायचं. रिक्षाने यायचं, रिक्षाने जायचं, 1 कडवं म्हणायचं, 4 तास सगळ्यांमध्ये धुमाकूळ घालायचा, हा एक भाग होता. आणि दुसरा भाग महत्वाचा होता, बरेच जण सांगायचे, आज पण आपल्याला ठिकाणी सांगितलं, मी काही सादरीकरण करत नाही. असं जर कोणी सांगितलं मला गाणं येत नाही, तर आमच्याकडे ना नाचायला मोहरा लिहिलेलं गाणं असायचं, आणि ते गाणं येत नाही असं कोण सांगणार, कारण शाळेत सगळेजण गेलेले. आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कागदात कागद त्यांचा स्वतःचा असायचा. हे वैशिष्ट्य आहे काही जण आपल्यातले. म्हणून मी दरवेळेला ह्या गोष्टी का सांगतो, या प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे. इथे येण्यासाठी आपल्याला काही यायला पाहिजे असं नाही, पण इथे आल्यानंतर आपण काहीही जादू करू शकतो. आज आपल्या खूप जणांनी सांगितलं, खूप खूप आभार. आणि माझी ही बहीण पण खूप छान गाते, जया जयसुरकर. लहानपणीची खूप छान आम्ही दोघीच गाणी म्हणायचो.
वालो दिल देना सिक्को